चला तर मग आज बनवूया आपण वेगळ्या पद्धतीने भजी। तर त्यासाठी मी सुरुवातीला कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे। आता आपण यामध्ये घालतोय आलं लसूणची पेस्ट, हळद, गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट। त्यानंतर यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण जी सुकट पहिल्यांदा स्वच्छ धुवून ठेवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आता आपलं पीठ एकदम रेडी आहे। तर आता तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये लहान लहान भजी काढून घ्यायची आहेत। अशा प्रकारे एकदम परफेक्टली भजी तयार होतात आणि यांना फ्राय करायचं एक 5 ते 10 मिनिटं हाय फ्लेमवरती। हे बघा एकदम क्रिस्पी क्रंची अशी एकदम मस्त भजी तयार आहेत। प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी। थँक्स फॉर वॉचिंग।